गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे 7 वाजत आलेले आहेत आणि आम्ही दुकान ओपन केलेलं आहे. आज आहे 4 एप्रिल 2025. आम्हाला आज होती प्लेन चीज सँडविचची ऑर्डर. हे सँडविच लहान मुलांसाठी द्यायचं होतं, त्यामुळे अतिशय कमी चटणी आणि थोडं चीज घालूनच त्यांना हे द्यायचं होतं. सर्वप्रथम आम्ही दुकान स्वच्छ करून घेतलं, काउंटर टॉप स्वच्छ केले आणि त्याच्यानंतर इथे ब्रेडचं कटिंग चालू आहे. त्याच्यानंतर सर्व ब्रेडला व्यवस्थित बटर लावून घेतलं. आपण आपल्या दुकानामध्ये फक्त अमूल बटरचाच वापर करतो. त्यानंतर आम्ही ब्रेड स्लाइसला चटणी लावून घेतली. ही चटणी अतिशय कमी तिखट आणि अतिशय थोडी लावली होती, कारण मुलं लहान होती, त्यांना कमी तिखट असं सँडविच पाहिजे होतं. त्यानंतर चीज ग्रेट केलं आणि थोडा वरून चाट मसाला स्प्रिंकल केला. त्यानंतर अशा प्रकारे 4 साइजमध्ये सँडविच कट करून घेतलं. त्यानंतर त्या सँडविचवरतीच सॉसचं पॅकेट ठेवून सँडविच व्यवस्थित पॅक केलं, म्हणजे मुलांना खायला व्यवस्थित पडावं, सोपं पडावं यासाठी हे केलेलं आहे. अशा प्रकारे साधारण 20-20च्या बॅचमध्ये आम्ही ही ऑर्डर पूर्ण केली. टोटल सँडविच आम्हाला 70 द्यायचे होते. आणि अशा प्रकारे ही ऑर्डर आम्ही कव्हर केली. याबरोबरच आम्हाला 4 व्हेजिटेबल सँडविचही द्यायचे होते. त्यासाठी चटणी व्यवस्थित पाहिजे होती या सँडविचला, म्हणून चटणी व्यवस्थित लावलेली आहे. नेहमीप्रमाणे काकडी, कांदा, बटाटा, टमाटर या सर्वाचा वापर केलेला आहे. हे सर्व सँडविच कस्टमाइज असल्यामुळे या सँडविचवरती पण चीज त्यांना अगदी थोडं पाहिजे होतं. त्यामुळे नेहमीपेक्षा अतिशय थोड्या चीजचा वापर या सँडविचमध्ये केलेला आहे. आणि अशा प्रकारे 70 प्लेन चीज सँडविच आणि 4 व्हेजिटेबल सँडविच अशी ऑर्डर कंप्लीट झाली. थँक यू फ्रेंड्स.